शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर पूर्व समितीवर आता मोठा अपडेट समोर आला आहे। लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता वाढली आहे। सरकार आता नेमकं काय सांगत आहे, चला तर जाणून घेऊया आजच्या या आपल्या व्हिडिओमधून। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे आकाश। आज आपण राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये चालू असलेल्या प्रश्नाचे उत्तर हुडकणार आहे। तो प्रश्न म्हणजे ट्रॅक्टरची पूर्व संमती नेमकी कधी मिळणार। तर आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, अर्ज भरून अनेक महिने झाले आहेत, कागदपत्रे अपलोड करून सुद्धा भरपूर दिवस झाले आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अर्जाची स्थिती ही काही ठिकाणी बदलली आहे, पण अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पूर्वसंमतीचा संदेश आलेला नाही। त्यामुळे आता या ठिकाणी अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। तर मित्रांनो, पूर्वसंमती येणार की नाही, अर्ज अजून मंजूर झाला आहे की नाही, सरकारने काही नवीन निर्णय घेतले आहेत का, की अजून वाट पाहावी लागणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहिती सांगणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत। सरकारची भूमिका काय आहे, पूर्वसंमती का थांबते, कोणत्या कारणांमुळे काही शेतकऱ्यांना आधी तर काहींना नंतर पूर्वसंमती मिळते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या घडीला अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने नेमकं काय करायला हवं। ही संपूर्ण माहिती स्पष्ट आणि सत्य फक्त तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। कारण शेवटी मी अशीच माहिती सांगणार आहे जी अनेक शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, आणि त्याच कारणामुळे पुढे अडचणी निर्माण होतात। तर या कारणामुळेच हा आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर आता या ठिकाणी सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज फिरत आहेत। कोणी म्हणत आहे आज रात्री पूर्वसंमती येणार, तर कोण म्हणत आहे उद्या सर्व अर्जदारांची मंजुरी होणार, तर काही जण विशिष्ट तारीख सुद्धा सांगत आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, अधिकृतपणे सरकारने सर्व अर्जदारांसाठी एकच निश्चित तारीख जाहीर केलेली नाही। त्यामुळे ही गोष्ट सर्वप्रथम स्पष्टपणे समजून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। यामुळेच अनेक शेतकऱ्यांची निराशा वाढते। त्यामुळे सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे। चला तर मग मित्रांनो, आता या ठिकाणी जाणून घेऊया पूर्वसंमती म्हणजे नेमकं काय। हा प्रश्न अनेक नवीन अर्जदार विचारत आहेत। पूर्वसंमती म्हणजे शासनाकडून मिळालेली प्राथमिक शासकीय मंजुरी। तर शेतकरी मित्रांनो, ही मंजुरी मिळाल्यानंतरच योजनेच्या अटीनुसार पुढील प्रक्रिया सुरू करता येते। म्हणूनच अर्ज भरल्यानंतर लगेच ट्रॅक्टर खरेदी करणे योग्य नाही शेतकरी मित्रांनो। कारण या ठिकाणी आता तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक योजनेच्या काही अटी असतात, आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, त्या अटी पूर्ण केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना अटी पूर्ण करूनही उशीर का होतो, तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो। समजा या ठिकाणी एका जिल्ह्यात 10,000 अर्ज आले, पण त्या टप्प्यातील उपलब्ध निधी फक्त 2,000 लाभार्थ्यांसाठी आहे, तर अशा वेळी सर्वांनाच एका दिवशी पूर्वसंमती देणे शक्य होत नाही। मग काय होतं शेतकरी मित्रांनो, मग संबंधित विभाग कागदपत्राची पडताळणी करतो, पात्रता तपासतो, उपलब्ध निधीचा आढावा घेतो, आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पूर्वसंमती देत असतो। त्यामुळे काही शेतकऱ्यांना आधी तर काहींना नंतर संदेश मिळण्याचा शक्यता वाढू शकते। याचा अर्थ उर्वरित अर्ज नाकारले आहेत असं होत नाही। त्यामुळे तुम्ही पूर्णपणे माहिती समजून घेणं गरजेचं आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, सरकारची भूमिका काय आहे जाणून घेऊया। आतापर्यंत संबंधित विभागाकडून वेळोवेळी हे स्पष्ट करण्यात आले आहे की पात्र अर्जदारांना उपलब्ध निधी किंवा जिल्हानिहाय लक्ष्य आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पूर्वसंमती दिली जाईल। म्हणूनच या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो, आज जर तुमच्या शेजारच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याला जर संदेश आला आणि तुम्हाला आला नाही, तर घाबरून जाऊ नका। सरकार काय सांगत आहे, पात्र अर्जदारांना उपलब्ध निधी, जिल्हानिहाय लक्ष्य आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूर्वसंमती दिली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका आणि टेन्शन अजिबात घेऊ नका। तर मग शेतकरी मित्रांनो, एक उदाहरणासह तुम्हाला समजून सांगतो। चला एका उदाहरणासह समजून घेऊया। समजा 2 शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो। तर पहिला शेतकरी, त्याचा पहिल्या शेतकऱ्याची सर्व कागदपत्रे
पहिल्याच तपासणीमध्ये योग्य आढळली, तर दुसऱ्या शेतकऱ्याची अर्जामध्ये एखादी माहिती पडताळणीसाठी प्रलंबित राहिली. तर या ठिकाणी अशा परिस्थितीत दोघांना एकाच वेळी पूर्व संमती मिळणे हे शक्य नाही. म्हणूनच तुम्ही या ठिकाणी संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अनेक शेतकरी ही एक मोठी चूक करतात. पूर्वसंमती येण्यापूर्वी ट्रॅक्टर बुक करतात. तर तुम्ही असं करायचं नाही. किंवा काही जण तर पैसे भरून सुद्धा टाकतात. नंतर जर योजनेच्या अटी वेगळ्या असतील तर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे करणं तुम्ही टाळलं पाहिजे. म्हणूनच अधिकृत तपासणी किंवा अधिकृत पूर्वसंमती मिळेपर्यंत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित योजनेच्या अटीपासून तपासून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आता या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की अर्ज प्रोव्हाइड दिसतो पण पूर्वसंमती का येत नाही, त्याचबरोबर मोबाईलवर SMS ही येत नाही. तर मित्रांनो, कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत, पूर्वसंमती आल्यानंतर किती दिवसानंतर पुढील प्रक्रिया करावी, पुढील काही दिवसात शेतकऱ्यांनी कोणत्या योजनेकडे किंवा कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, तर हे सर्व जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे मित्रांनो. चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया. आता तुम्ही म्हणत आहे तसं माझा अर्ज प्रोव्हाइड दाखवत आहे पण अजून पूर्वसंमती मिळालेली नाही, याचं कारण काय, असा तुमचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम एक गोष्ट लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे मित्रांनो. अर्जाच्या पोर्टलवर प्रोव्हाइड किंवा तत्सम स्थिती दिसणं म्हणजे प्रत्येक टप्पा पूर्ण झाला आहे असं नाही होत. आता त्याचबरोबर या ठिकाणी योजनेची प्रक्रिया अनेक टप्प्यामधून पार पडत असते. ती पार पडणारी प्रक्रिया जाणून घेऊया. एक म्हणजे अर्ज स्वीकारला जातो सुरुवातीला, त्यानंतर कागदपत्राची पडताळणी केली जाते, त्याचबरोबर पात्रता तपासली जाते आणि या ठिकाणी मित्रांनो जिल्हा न्याय उपलब्ध लक्ष आणि निधीचा आढावा सुद्धा घेतला जातो. मग त्यानंतर योग्य त्या टप्प्यावर पूर्वसंमती जाहीर केली जाते. म्हणूनच अर्जाची स्थिती बदलली असली तरी पूर्वसंमतीची येण्यासाठीची काही काळ लागू शकतो मित्रांनो. आता या ठिकाणी अनेक शेतकरी म्हणत आहेत की माझ्या शेजारच्याला पूर्वसंमती आली आहे, मग मला का नाही अजून. तर याचं सुद्धा स्पष्टीकरण सांगतो शेतकरी मित्रांनो. हा देखील एक खूप मोठा आणि सामान्य प्रश्न आहे. समजा एकाच गावातील 2 शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे, बरोबर का मित्रांनो. चला आता समजून सांगतो तुम्हाला स्पष्टीकरणासोबत. एकाच गावामधील 2 शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. तर पहिला शेतकरी पहिल्या अर्जाची पडताळणी आधी पूर्ण झाली, मग त्याला पूर्वसंमती आधी मिळू शकते. त्याचबरोबर दुसऱ्या अर्जाची एखाद्या तपशीला पडताळण्यासाठी प्रलंबित राहिला तर त्याला थोडा उशीर होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की दुसरा अर्ज नाकारला गेला आहे, थोडा वेळ लागू शकतो. कारण थोडी पडताळणी प्रलंबित राहिली असेल तर थोडा उशीर लागणार असं आहे त्याचं कारण. तुम्ही म्हणणार की माझ्या शेजारच्याला पूर्वसंमती आली आहे आणि मला का नाही, तर हे असं असतं मित्रांनो. तर आता या ठिकाणी अनेक शेतकरी म्हणत आहेत की मोबाईलवर SMS आलाच नाही तर अनेक वेळा शेतकरी मित्रांनो फक्त SMS ची वाट पाहणं योग्य नाही, पण काही वेळा तांत्रिक कारणामुळे संदेश उशिरा मिळू शकतो. त्यामुळे केवळ SMS वर अवलंबून राहू नका. तुम्ही काय करा माहिती आहे का शेतकरी मित्रांनो, वेळोवेळी अधिकृत पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासत जावा आणि त्याचबरोबर नोंदणीकृत मोबाईलवर नंबर योग्य केला आहे का ती सुद्धा चेक करून घेत जावा. तर मित्रांनो, पूर्वसंमती आल्यानंतर घाई गडबड होऊ नये म्हणून ही कागदपत्रे आधीच तयार ठेवणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, एक म्हणजे आधार कार्ड, 2 म्हणजे 7/12 आणि 8चा उतारा, त्याचबरोबर बँक पासबुक, तसेच कोटेशन लागू असल्यास त्याबरोबर नोंदणीकृत मोबाईल नंबर सुद्धा आणि इतर आवश्यक कागदपत्र. तर मित्रांनो सर्व कागदपत्रांमधील माहिती एकसारखी आहे का तेही तपासून घेत जावा आणि पूर्वसंमती येण्याच्या अगोदर ही सर्व कागदपत्रे तुम्ही तयार ठेवणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. त्यामुळे ही कागदपत्रे तुम्ही आधी तयार करून ठेवा सर्व. तर आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पूर्वसंमती मिळाल्यानंतर काय करावं, तर नंबर 1 म्हणजे पूर्वसंमती मिळाल्यानंतर शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया करा. 2 म्हणजे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. त्याचबरोबर बघा, डीलरकडून सर्व माहिती लेखी लिहून घ्या मित्रांनो. इथेच तर सगळे शेतकरी फसतात.
डीलरकडून तोंडी डीलर सांगोल तेच शब्द ऐकतात असं करू नका. डीलरकडून सर्व माहिती लेखी लिहून घ्या. आणि बघा 4 म्हणजे बिल किंवा चलन आणि इतर कागदपत्रे सुरक्षित ठेवा, ती पुन्हा उपयोगी येऊ शकतात. त्यामुळे हे सर्व ठेवत जावा. आणि त्याचबरोबर योजनेच्या अटीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इथं शेतकरी फसतो आणि डगमगून जातो. हे तर सर्व करणं गरजेचं आहे. योजनेच्या अटी आणि शर्ती लागू होतात आणि त्याचबरोबर महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवणं हे सुद्धा तुम्हाला गरजेचं पडू शकतं. चला तर मग आता तुम्हाला सांगतो, शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी चूक कोणती करतात शेतकरी? तर काही शेतकरी सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर हे करणं सुद्धा चुकीचं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील उद्याच शेवटची संधी आहे असा संदेश, त्याचबरोबर आजच ट्रॅक्टर बुक करा असा संदेश, त्यानंतर अनुदान बंद होणार असे संदेश, अशा संदेशामुळे अनेक जण चुकीचे निर्णय घेतात. आणि अधिकृत माहितीशिवाय आर्थिक व्यवहार करू नका शेतकरी मित्रांनो. हे सर्व संदेश सोशल मीडियावरील हे सर्व फेक तुम्ही इग्नोर केली पाहिजे. हे फेक माहिती तुम्ही नीट तपासून घेतली पाहिजे. त्यामध्ये सांगतात की सोशल मीडियावरती उद्या शेवटची संधी आहे, आजच अर्ज करा, असे मोठे मोठे वाक्य सांगणारे सोशल मीडियावरील व्हिडिओ तुम्ही पाहणं आधी बंद केलं पाहिजे. नेमकं अधिकृत माहिती काय आहे ही सर्व आधी तुम्ही जाणून घेतली पाहिजे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट केलं पाहिजे. त्याचबरोबर कृषी विभागाशी संपर्क केला पाहिजे. नाही तर मग स्थानिक कार्यालयाशी जाऊन संपर्क केला पाहिजे. तरच तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे हे समजणार आहे. त्यामुळे ह्या चुकीच्या वेबसाईटवरील किंवा चुकीच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका. जाऊन स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा. तर आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवसामध्ये तुम्ही आता काय लक्षात ठेवायचं आहे? तर आता तुम्हाला समजावून सांगतो की तुम्ही या पुढील काळामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे. इथं बघा मित्रांनो, आता सरकारकडून नवीन निधी, प्रशासकीय मंजुरी किंवा पुढील टप्प्याबाबत अधिकृत माहिती आल्यास त्यानुसार प्रक्रिया पुढे सरकवत जायची आहे. मग काय करायचं मित्रांनो, अधिकृत अपडेट तपासत राहायचे आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही संयम ठेवला पाहिजे आणि अफवांपासून दूर राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, अधिकृत अपडेट्स चेक केले पाहिजेत. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर नवीन सूचना काय आल्या आहेत, नवीन निधी काय आली आहे, प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे का, टप्प्याटप्प्यानं तुम्ही सारखं चेक करत राहणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तर आता या ठिकाणी आणखी एक सविस्तर चर्चा करणार आहोत की शेतकरी मित्रांनो, पूर्व समितीला उशीर मिळण्याची सर्व कारणे जाणून घेणार आहोत. जिल्हानिहाय प्रक्रिया कशी चालते हे सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि निधी आणि लक्ष याचा संबंध काय आहे आणि शेतकऱ्यांनी आता कोणती तयारी करावी हे सर्व काही आता जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता याच्या पुढचा जो दुसरा व्हिडिओ अपलोड होणार आहे तो तुम्ही पूर्ण पहा, तरच तुम्हाला पूर्व समितीची सर्व माहिती समजणार आहे. आणि आपल्या व्हिडिओला म्हणजेच कृषी हेल्पलाईन AN मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.